कोल्हापुरात गोवा बनावटी मद्याचा मोठा साठा जप्त. कोल्हापूर जिल्ह्यात गोवा बनावटी दारूविरोधी मोहिमेत शाहूवाडी पोलिसांनी यशस्वी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेर्ले बांबवडे रोडवर कापशी गावाजवळ सापळा रचून एका टाटा ट्रकला अडवले आहे. या कारवाईत सुमारे 1,64,00,000 रुपयांचा गोवा बनावटी सनकी ब्रँडचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. ट्रकसह एकूण 1,79,00,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय. ट्रक चालक संतोष बंडू पेटकर याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत मध्य प्रदेशातील असीम अब्दुल्ला शेख याचा सहभाग उघड झाला. त्यानंतर शेखला अटक करण्यात आली. दोघांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले की मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. सर्व मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं असून पुढील तपास सुरू आहे. गोवा राज्यातून कोल्हापूर मार्गे इतर राज्यांमध्ये गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणावर लपून छपून जात असते. याबाबत माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर योगेश कुमार सर यांनी LCBच्या पथकांना आदेश दिलेले होते की अशी जी गोवा बनावटीची दारू वाहतूक होती त्याच्यावर पकडून कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिलेले होते. तर त्या अनुषंगाने आपण LCBची विविध पथकं नेमलेली होती. त्यापैकी सागर वाघ आणि PSI शेष मोरे यांच्या पथकातील सुरेश पाटील यांना माहिती मिळाली की एक MH 2756 क्रमांकाचा ट्रक हा गोवा बनावटीची दारू घेऊन मलकापूर मार्गे कराड मार्गे मध्य प्रदेश येथे जाणार आहे. ती माहिती मिळाल्यावर आपण या टीमनं सापळा रचला. त्या ट्रकला आपण पकडलं. संतोष पेटकर नावाचा त्याच्यावर चालक होता. त्याला आपण ताब्यात घेतलं. ट्रक उघडून पाहिला असता सनकिक आणि गोवा या दोन ब्रँडची साधारण 1,64,00,000 रुपयाची दारू त्या ट्रकमध्ये मिळून आली आहे. तसेच 15 लाखाचा ट्रक असा एकूण 1,79,00,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि शाहूवाडी पोलीस ठाणे येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. आता पुढील तपास करीत आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.